हा प्रश्न रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरवर सीईटी 2025 ला आलाय. दी मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सॉलिड स्पियर ऑफ मास स्मॉल m and radius capital R about its diametric axis is capital I. Its moment of inertia about a tangent in the plane is option A 2.5I, B 3.0I, C 3.5I and D 4I. तर आपल्याला असा सॉलिड स्पियर दिलाय आणि त्याच्या डायमीटर बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला आय असं म्हटलेलं आहे आणि ऍक्च्युली त्याचा फॉर्म्युला असतो 2/5 mr². कारण स्मॉल एम हे मास दिलंय आणि आर ही रेडियस दिली. आता टँजंट बद्दलचं विचारलंय तर आयटी बरोबर फॉर्म्युला असतो 7/5 mr². दोन प्रकारे आपण याला सोडवू शकतो पण आपण सोप्यात सोपं सोडूया. मग आता याच्यावरून आपल्याला ह्या mr² ची किंमत काय मिळाली तर mr² दॅट इज इक्वल टू 5/2 इंटू आय. हे ट्रान्सफर केले आपण 5/2 इंटू आय. मग आता या फॉर्म्युल्यात आयटी बरोबर 7/5 आणि आय ची किंमत टाकायची किंवा mr² ची किंमत टाकायची 5/2 इंटू आय. 5 कॅन्सल झाले. 7/2 आय म्हणजेच काय आले तर 3.5I की जो करेक्ट ऑप्शन काय आहे तुमचा सी आहे. समजलं कसं सोडवलं ते. तर तुम्हाला असेच सीईटीचे पीवायक्यू हवे असतील तर विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलच्या प्लेलिस्टला जा. चॅप्टर वाईज तुम्हाला सीईटीचे पीवायक्यू मिळतील जे तुम्हाला कमी वेळात चांगला अभ्यास करायला उपयोगी पडतील. कारण खूप सारे पीवायक्यू रिपीट होतात आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि म्हणूनच जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. For more useful tips and tricks, keep watching Wings of Physics. Thank you very much.